Good afternoon, everybody. Good afternoon, sir. हा व्हिडिओ ऑन करायला हरकत नाही. सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करून ठेवा. यश, सोनम गायकवाड, कदम शिवानी, आहेर कीर्तिका, सुशील सोनवणे, ताराचंद पवार कोण आहे? व्हिडिओ ऑन करा. कसे आहात सर्वजण? मजेत? सुरू करायचा आपला तास. हो सर. हा तर आपण ट्रान्सफॉर्मर या प्रकरणाला सुरुवात केली होती. तर ट्रान्सफॉर्मरची रचना तुम्हाला आता स्क्रीन शेअर करतो मी. ट्रान्सफॉर्मरचे 3 मुख्य भाग तुम्हाला सांगितले होते. तिथून पुढे आपण चालू करू. मी तुम्हाला काय दाखवलं होतं शेवटी मागच्या तासाला ते दाखवतो. हे बघा, हा या आकृत्या तुम्हाला दाखवल्या त्या ट्रान्सफॉर्मरच्या. दिसतायत सगळ्यांना? स्क्रीनवर दिसताय का मोबाईलच्या? कोणीतरी सांगा. हो तर हे हो सर. ट्रान्सफॉर्मरची सर्किट डायग्राम ही तुम्हाला दाखवली होती मागच्या वेळेला. तर आता त्याच्या पुढे पण सांगितलं होतं ट्रान्सफॉर्मरचे प्रमुख 3 भाग पडतात: प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग आणि कोअर. आता याची आपण आता माहिती घेणार आहोत. बघा, ही आकृती दाखवायची राहिली होती. तर ही आकृती ट्रान्सफॉर्मरचीच आहे. बाण दिसतोय का? त्या आकृतीवर फिरतोय तो एक बाण आहे, दिसतोय का? कोणीतरी बोला. हो हा कोअरचा भाग आहे. हा ट्रान्सफॉर्मरच्या कोअरचा भाग आहे. ही प्रायमरी वाइंडिंग आणि इकडे पण एक वाइंडिंग आहे दुसऱ्या बाजूला, तिला सेकंडरी वाइंडिंग म्हणतात. ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं ते या आकृतीवरून आपल्याला दिसतं. त्याच्या बाजूला ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल आहे. या साईडला बाण आला बघा. इथे ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल जर तुम्हाला काढायचा सांगितला तर या पद्धतीने 2 प्रकारे सिम्बॉल काढता येतो. इकडे बघा एक वाइंडिंग दाखवली आहे, मध्ये 2 रेषा दाखवलेल्या आहेत आणि इकडे एक वाइंडिंग दाखवलेली आहे. पण या ठिकाणी काय केलेलं आहे, सिम्बॉल दाखवताना हे जे प्रायमरी वाइंडिंगचे वेढे आहेत, असे गोल गोल अर्धगोल केलेले आहेत, ते दोन्ही बाजूला सारखे दाखवलेले आहेत. पण तुम्ही जर वहीमध्ये किंवा पेपरमध्ये किंवा परीक्षेमध्ये जर ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल काढायचा असेल तर एका वाइंडिंगचे वेढे कमी दाखवायचे, एका वाइंडिंगचे वेढे जास्त दाखवायचे. इथे थोडीशी आकृती चुकलेली आहे. तुम्हाला आता लक्षात ठेवा, तुम्ही पुस्तकातून तुम्हाला जेव्हा वहीमध्ये काढायची वेळ येईल, परीक्षेत काढायची वेळ येईल, तेव्हा प्रायमरी वाइंडिंगचे हे जे वेढे आहेत हे कमी दाखवायचे, सेकंडरी वाइंडिंगचे जास्त दाखवायचे. उलट केलं तरी चालेल. प्रायमरी वाइंडिंगचे जास्त आणि सेकंडरी वाइंडिंगचे कमी दाखवले तरी चालेल. तोच ट्रान्सफॉर्मर होतो. कारण याचा अर्थ प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंगचे वेढे कधीही सारखे नसतात. कमी किंवा जास्त असतात, किंवा जास्त किंवा कमी असतात. दोन्ही वाइंडिंगचे वेढे सारखे नसतात. म्हणून सिम्बॉलचं चित्र काढताना एका बाजूची वेढे कमी दाखवायचे, दुसऱ्या बाजूची वेढे जास्त दाखवायचे. किंवा हा एक आणखीन 2 राऊंड एकमेकांमध्ये गुंतलेले 2 राऊंड दाखवलेले आहेत. या पद्धतीने सिम्बॉल काढला तरी चालू शकतो.
हे दोन प्रकार आहेत सिम्बॉल दाखवण्याचे. सांकेतिक चिन्ह दाखवण्याचे दोन प्रकार आहेत ट्रान्सफॉर्मरचे. आता ह्या आकृत्या तुम्हाला देईल मी काढायला सांगेल. आता आपण पुढे जाऊया. प्रायमरी वाइंडिंग दिसते? कोणीतरी एक जण वाचा. कोण वाचत? प्रायमरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिल्या जाणारा AC सप्लाय विद्युत पुरवठा ज्या वाइंडिंगला जोडला जातो त्या प्रायमरी वाइंडिंगला असे म्हणतात. सेकंडरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंग मधून बाहेरील लोडला विद्युत भार सप्लाय जोडला जातो त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. थर्ड, कोअर ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग ज्या भागावर गुंडळलेले असते त्या भागास कोअर असे म्हणतात. हा भाग ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही वाइंडिंग धरून ठेवणे व चुंबकीय मंडळ पूर्ण करण्याचे कार्य करतो. शाबास. आता हे जे तीन मुख्य भाग आहे ट्रान्सफॉर्मरचे त्याची आपण माहिती घेणार. मी तुम्हाला समजावून सांगतो. प्रायमरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरला बाहेरून दिला जाणारा AC सप्लाय. आपल्याला ट्रान्सफॉर्मर पासून सप्लाय मिळतो परंतु आपल्याला सुद्धा ट्रान्सफॉर्मरला सप्लाय द्यावा लागतो. तर ज्या वाइंडिंगला आपले बाहेरचे सप्लायचे वायर जोडलेले असतात म्हणजे बाहेरून सप्लाय दिलेला असतो त्या वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग असे म्हणतात. AC सप्लाय म्हणजे विद्युत पुरवठा. ACचा अर्थ मागच्या वेळेला सांगितलं होतं तुम्हाला. कोण सांगेल? AC म्हणजे काय आठवतंय का? सप्लाय दोन प्रकारचा असतो, AC आणि DC. कोण सांगतो? AC म्हणजे काय? बरं परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट म्हणजे बदलणारा प्रवाह. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. बेसिक गोष्टी द्या, या लक्षात राहिलाच पाहिजे. AC म्हणजे अल्टरनेटिंग करंट म्हणजेच बदलणारा प्रवाह आणि DC म्हणजे डायरेक्ट करंट म्हणजे सरळ मार्गी प्रवाह. माझा आवाज ऐकू येतोय का सगळ्यांना? सांगा कोणीतरी. ऐकू येतोय सर. हा व्यवस्थित. हो सर. बर. आता हो सर. सेकंडरी वाइंडिंग. आता सेकंडरी वाइंडिंग म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंग मधून बाहेरील लोडला सप्लाय दिला जातो त्या वाइंडिंगला सेकंडरी वाइंडिंग असे म्हणतात. म्हणजे आपल्याला ट्रान्सफॉर्मर पासून सुद्धा सप्लाय मिळतो. मग ज्या टोकांपासून ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंग पासून आपण सप्लाय घेतो त्या वाइंडिंगला काय म्हणतात? सेकंडरी वाइंडिंग. आधी आपल्याला सप्लाय द्यावा लागतो आणि मग ट्रान्सफॉर्मर सप्लाय घेतो. तुम्ही म्हणाल डायरेक्ट का नाही घेत मग आपण? कारण ट्रान्सफॉर्मर काय काम करतो? जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेज मध्ये रूपांतर करतो किंवा कमी व्होल्टेजचं जास्त व्होल्टेज मध्ये रूपांतर करतो. काही ठिकाणी आपल्याला कमी विद्युत दाब हवा असतो, काही ठिकाणी आपल्याला जास्त विद्युत दाब हवा असतो आणि हा विद्युत दाब कमी किंवा जास्त करण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करतो. ट्रान्सफॉर्मर हे एक यंत्र, स्थिर यंत्र आहे. ते काम करतो, ते कार्य करतो म्हणून आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो. आता तिसरा महत्वाचा भाग कोअर. ट्रान्सफॉर्मरचे वाइंडिंग ज्या भागावर गुंडाळलेले असते, ट्रान्सफॉर्मरचा जो भाग ज्याच्यावर कॉइल गुंडाळलेली असते म्हणजे वाइंडिंग गुंडाळलेले असते त्या भागास कोअर असे म्हणतात. हा भाग ट्रान्सफॉर्मरचे दोन्ही वाइंडिंग धरून ठेवणे व चुंबकीय मंडळ पूर्ण करण्याचे कार्य करतो. दोन्ही कार्य ट्रान्सफॉर्मरच्या कोअरचे कार्य सांगा असं काही लिहिलेलं नाही ते की हे ट्रान्सफॉर्मरचं कार्य, पण हा कोअरचं कार्य
ट्रान्सफॉर्मरच्या कोअरचं कार्य काय? वाइंडिंग धरून ठेवणे हे एक कार्य आहे, आणि दुसरं कार्य काय? चुंबकीय मंडळ पूर्ण करणे. चुंबकीय मंडळ पूर्ण करणे, म्हणूनच तो ट्रान्सफॉर्मरचा कोअर लोखंडी असतो. दुसरा धातू चालणार नाही त्या ठिकाणी, कारण त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण होणार नाही. लोखंड असेल तरच चुंबकत्व निर्माण होईल. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इथे बघा, कोअरच्या ज्या पट्ट्या असतात, लॅमिनेटेड पट्ट्या, त्या पट्ट्यांचे वेगवेगळे आकार असतात. आकृती दिसते? आकृती दिसते का सगळ्यांना? हो. हो सर. त्या ज्या पट्ट्या कोअर बनवलेल्या असतात, लॅमिनेटेड पातळ बारीक बारीक पट्ट्यांच्या त्या बनवलेल्या असतात, तर त्या पट्ट्यांचा आकार या पद्धतीने असतो. इंग्रजीतला ई या अक्षरासारखा किंवा आय या अक्षरासारखा, किंवा एक मोठा ई आणि हा छोटा ई उलट्या पद्धतीने, अशा पद्धतीने पण पट्ट्या असतात त्या लॅमिनेटेड. किंवा एल आकाराच्या पण पट्ट्या असतात, किंवा यू आणि आडवा आय या आकाराच्या पण पट्ट्या असतात. या आकृतीत दाखवलेल्या त्याप्रमाणे पट्ट्यांचा आकार असतो. ट्रान्सफॉर्मरच्या कोअरच्या ज्या पट्ट्या असतात त्यांचे वेगवेगळे आकार या ठिकाणी दिसत आहेत. आता पुढे पण ही ट्रान्सफॉर्मरचीच आकृती काढलेली आहे साधी. अशा पद्धतीने आकृती काढली ट्रान्सफॉर्मरची रचनेची तरी चालेल. ही सर्किट डायग्राम काढलेली आहे, समोर दिसते ती. ट्रान्सफॉर्मरची मंडलाकृती काढा असा जर प्रश्न आला तर ही आकृती काढायची अशा प्रकारची. किंवा सर्किट डायग्राम काढा असा पण प्रश्न येऊ शकतो. एकच सर्किट डायग्राम म्हणजेच मंडलाकृती. फक्त या ठिकाणी काय केलेलं आहे, सारख्या दिसत आहेत. प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग सारख्या दिसतात. पुस्तकातील चूक आहे, पुस्तकातलंच आहे. तर काय करायचं, प्रायमरी वाइंडिंगचे जे वेढे दाखवलेले आहेत, हे जे वेढे दाखवलेले आहेत, वेटोळे या आकृतीत, तर हे कमी किंवा एका वाइंडिंगचे कमी दाखवायचे आणि एका वाइंडिंगचे जास्त दाखवायचे. तोच ट्रान्सफॉर्मर होतो. तर हे थोडस तुम्ही लक्षात ठेवा. आता इकडे दिलेले एसी सप्लाय, म्हणजे आपण ज्या वाइंडिंगला सप्लाय पुरवतो तिला प्रायमरी वाइंडिंग म्हणतात, म्हणून इकडे प्रायमरी वाइंडिंग म्हटलेलं आहे. आणि लोड म्हणजे आपण जे विद्युत उपकरण जोडतो त्याला लोड म्हणतात. आपण जी जोडलेली विद्युत बल्ब किंवा एखादं यंत्र, विद्युत यंत्र जोडलेलं असतं त्याला काय म्हणतात, लोड. म्हणजे ट्रान्सफॉर्मरला जो लोड दिलेला असतो त्याला सेकंडरी वाइंडिंग असं म्हणतात. पुढे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची रचना व कार्यपद्धती आपण समजून घेणार आहोत आता. दुसरा उपघटक या ट्रान्सफॉर्मरचा कोण वाचतं? ट्रान्सफॉर्मरचे कोअर, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग असे 3 मुख्य घटक असतात. कोअर बनविण्यासाठी पातळ सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेशनचा वापर करतात. चुंबकीय रेषा एकवटण्यासाठी आणि चुंबकीय सर्किट पूर्ण करण्यासाठी हिचा उपयोग होतो. वाइंडिंग बसविलेल्या कोअरच्या भागाला लिंब आणि उरलेल्या भागाला योक म्हणतात. लिंबवर प्रायमरी व सेकंडरी वाइंडिंग विशिष्ट पद्धतीने इन्सुलेट करून बनवलेले असतात. इलेक्ट्रिक पॉवरच्या ट्रान्समिशन साठी वापरलेल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचा व्होल्टेज रेटिंग, करंट रेटिंग आणि पॉवर रेटिंग kVA मध्ये असते. अशा ट्रान्सफॉर्मरचे डिझाईन करताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता, लिकेजेस, लॉसेस आणि त्यापासून येणारे संभाव्य धोके विचारात घेऊन त्यामध्ये अनेक सुरक्षा घटक वापरलेले असतात. महत्वाचं काय बघा, ट्रान्सफॉर्मरची रचना महत्वाची. रचना ही
या पहिल्या पॅरेग्राफ मध्येच दिलेली आहे. ट्रान्सफॉर्मरचे 3 घटक असतात, 3 मुख्य घटक तुम्हाला सांगितलं. वरती आपण त्याची नावं बघितली. ट्रान्सफॉर्मरचे कोअर हा एक घटक, प्रायमरी वाइंडिंग हा दुसरा घटक आणि सेकंडरी वाइंडिंग असे 3 मुख्य घटक असतात. कोअर बनविण्यासाठी, कोअर कसा बनवलेला असतो बघा. कोअर बनवण्यासाठी पातळ सिलिकॉन स्टीलच्या लॅमिनेशनचा वापर करतात. त्याचं नाव आहे लॅमिनेशन. त्या ज्या पट्ट्या असतात पातळ पट्ट्या त्याला म्हणतात लॅमिनेशन्स. तर त्या कसल्या असतात? सिलिकॉन स्टीलच्या. चुंबकीय रेषा एकवटण्यासाठी आणि चुंबकीय सर्किट पूर्ण करण्यासाठी याचा उपयोग होतो. ती जी कोअर असते त्या कोअरचा, त्या लॅमिनेशनचा चुंबकीय रेषा एकवटण्यासाठी आणि चुंबकीय सर्किट पूर्ण करण्यासाठी उपयोग होतो. वाइंडिंग बसवलेल्या कोअरच्या भागाला, ज्या भागावर वाइंडिंग बसवलेलं आहे खांबासारखं, त्या भागाला म्हणतात लिंब. आणि जो उरलेला भाग आहे त्या भागाला म्हणतात योक. हे 2 नाव महत्वाचे लक्षात ठेवा. लिंब आणि योक गाळलेल्या जागांमध्ये विचारू शकतात. वाइंडिंग बसवलेल्या कोअरच्या भागाला लिंब म्हणतात आणि दुसऱ्या उरलेल्या भागाला योक म्हणतात. लिंबवर प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग विशिष्ट पद्धतीने इन्सुलेट करून बसवलेले. इन्सुलेट म्हणजे काय? आच्छादन असतं, त्याच्या पेपर वगैरे अवाहक पदार्थ त्याच्यामध्ये ठेवलेला असतो, त्याला इन्सुलेशन म्हणतात. जर अवाहक पदार्थ म्हणजे इन्सुलेशन, आणि तो ठेवलेला असतो म्हणून त्याला म्हणतात इन्सुलेट करून बसवलेले असतो. 2 वाइंडिंग एकमेकांचा काहीच संबंध नाही. एका वाइंडिंग मधून दुसऱ्या वाइंडिंग मध्ये डायरेक्ट प्रवाह जाऊ शकत नाही. काय होतं? पहिल्या वाइंडिंगला जेव्हा आपण सप्लाय देतो तेव्हा ती लोखंडाभोवती गुंडाळलेली असल्याने चुंबकीय क्षेत्र निर्माण होतो आणि त्या चुंबकीय क्षेत्रामुळे काय होतं? दुसऱ्या वाइंडिंग मध्ये प्रवाह निर्माण होतो. फॅरेडेच्या नियमानुसार आपण ते पुढे शिकणार आहोत कसं निर्माण होतं ते. तर पुढे इलेक्ट्रिक पॉवरच्या ट्रान्समिशनसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सफॉर्मरचे व्होल्टेज रेटिंग. ट्रान्समिशन म्हणजे पॉवर, जास्त क्षमतेची, जास्त शक्तीची पॉवर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे म्हणजेच ट्रान्समिशन करणे. त्यासाठी जे ट्रान्सफॉर्मर वापरतात त्यांचे व्होल्टेज रेटिंग म्हणजे व्होल्टेजची क्षमता, रेटिंग म्हणजे क्षमता, करंट रेटिंग आणि पॉवर रेटिंग KVA मध्ये असते. हे युनिट आहे KVA म्हणजे किलो व्होल्ट एम्पियर. ट्रान्सफॉर्मरचे रेटिंग कशात असतं? युनिट काय असतं? KVA. त्याची शक्ती KVA मध्ये मोजतात ट्रान्सफॉर्मरची. अशा ट्रान्सफॉर्मरचे डिझाईन करताना त्यामध्ये निर्माण होणारी उष्णता, आता इथे एवढं मोठं कार्य चालतं पॉवर ट्रान्समिशनचं, व्होल्टेज कमी करण्याचं किंवा वाढवण्याचं. हे कार्य करत असताना उष्णता निर्माण होते किंवा लिकेजेस, म्हणजे जेवढी शक्ती असते ती विद्युत शक्ती ती खर्च होते, त्याला लिकेजेस, लॉसेस असं म्हणतात. आणि त्यापासून येणारे संभाव्य धोके. खूप गरम झाला ट्रान्सफॉर्मर तर धोका निर्माण होऊ शकेल ना, शॉर्ट सर्किट होऊ शकेल, ट्रान्सफॉर्मर जळू शकेल. तर हे धोके विचारात घेऊन त्यामध्ये अनेक सुरक्षा घटक वापरलेले असतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये इतर पण काही गोष्टी वापरलेल्या असतात. ट्रान्सफॉर्मर गरम होणे म्हणजे थंड राहावा यासाठी काही ट्रान्सफॉर्मर मध्ये ऑइल वापरलेलं असतं. काही ठिकाणी काही ट्रान्सफॉर्मर मध्ये हवेची व्यवस्था केलेली असते. अशा प्रकारे अनेक सुरक्षा घटक वापरलेले असतात ते सुरक्षित राहण्यासाठी. समजलं सगळ्यांना? घ्यायचं पुढे, पुढचं घ्यायचं, बोला. हो. नाही सर. काय झालं? बस झालं? हो घ्यायचं सर. घ्यायचं. काय होईल माहितीये का, आता आपला जर तास, आपला झूम ऍप वरती चालणारा तास असतो 35 मिनिटाचा, शाळेचा पण तास 35 मिनिटाचाच असतो, त्यामुळे आपल्याला काही प्रश्न नाही.
पण शाळेमध्ये काय होतं, 35 मिनिटं झालंय की बेल होते. इथं बेलचा प्रश्न येत नाही, इथे डायरेक्ट बंद होतं. जर असं अचानक बंद पडलं तर समजायचं की तास संपला. हा, ठीक आहे, आपण चालू ठेवू बंद पडेपर्यंत. हो हो ठीक आहे. आता ट्रान्सफॉर्मरची कार्यपद्धत, कसं कार्य करतं ट्रान्सफॉर्मर बघा. ही पण एक सर्किट डायग्राम आहे ट्रान्सफॉर्मरची. ती वरती सगळ्याच आकृत्या ज्या पुस्तकात दिल्या ते तुम्ही सगळ्याच आकृत्या काढल्या पाहिजे असं काही नाही. सारख्या सारख्या आकृत्या आहेत, तर ही एकदा सर्किट डायग्राम काढली की परत काढायची गरज नाही. वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. हा. आता वाचा बरं कोण, कार्यपद्धती वाचायची ट्रान्सफॉर्मरची. शिवानीने वाचलं वाटतं, आता दुसरं कोणीतरी वाचा. कोण वाचतं बोला, बाकीचे पण आहेत की नाही. समर्थ परदेशी अनम्यूट करायचं आणि वाचायचं. किंवा अजून कोण आहे, वैष्णवी पवार, आहेर कीर्तिका, सर वाचते मी. आहेर ट्रान्सफॉर्मर हा म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग AC सप्लायला जोडली असतात. प्रायमरी वाइंडिंग भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. या चुंबकीय रेषा कोअर मधून वाहतात व सेकंडरी वाइंडिंग मार्फत कापल्या जातात. त्यामुळे सेकंडरी वाइंडिंग मध्ये म्युच्युअल इंडक्शन मुळे EMF निर्माण होते. हा निर्माण झालेल्या विद्युत दाब सेकंडरी वाइंडिंगला च्या वेड्याच्या संख्येवर अवलंबून असतो. वेडे जितके जास्त तितका जास्त विद्युत दाब निर्माण होईल. सेकंडरी वाइंडिंग लोडला जोडली असता सेकंडरी मधून प्रवाह वाहू लागतो. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर कार्य करीत असतो. हा, ट्रान्सफॉर्मरचं कार्य एकदम सोपं आहे. म्युच्युअल इंडक्शन, म्युच्युअलचा अर्थ मी तुम्हाला काल सांगितलं होतं, मागच्या तासाला सांगितलं होतं. एकमेकांशी संबंधित अशा एकमेकांजवळ ठेवलेल्या दोन कॉईल, एकमेकांच्या संपर्कात ठेवलेल्या कॉईल म्युच्युअल, आणि त्याच्यामुळे निर्माण होणारे दाब किंवा शक्ती. तर हा ट्रान्सफॉर्मर म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर कार्य करतो. हे म्युच्युअल इंडक्शन हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय ते पण आपण समजून घेतलं होतं. तर ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी वाइंडिंग AC सप्लायला जोडली असता प्रायमरी वाइंडिंग भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. जर आपण एखाद्या वाइंडिंगला सप्लाय दिला तर त्या वाइंडिंग भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतातच सप्लाय दिल्यावर, आणि या चुंबकीय रेषा कोअर मधून वाहतात, कारण कोअरच्या भोवती गुंडाळलेली असते प्रायमरी वाइंडिंग. मग कोअर मधून वाहतात तर त्याच्या भोवती पण चुंबकीय रेषा निर्माण होतील व सेकंडरी वाइंडिंग मार्फत, आणि सेकंडरी वाइंडिंग त्यांच्या संपर्कात ठेवलेली असते. ती विद्युत वाहक असते ती पण, मग ती काय करेल, त्या चुंबकीय रेषा कापेल. तर त्या सेकंडरी वाइंडिंग मार्फत त्या चुंबकीय रेषा कापल्या जातात. त्यामुळे आणि या घटनेमुळे काय होतं, सेकंडरी वाइंडिंग मध्ये म्युच्युअल इंडक्शन मुळे EMF निर्माण होतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स निर्माण होतो. हा निर्माण झालेला विद्युत दाब सेकंडरी वाइंडिंगच्या वेढ्यांच्या संख्येवर अवलंबून असतो. किती दाब निर्माण होईल, जर वेड्यांची संख्या जास्त असेल तर जास्त निर्माण होईल, वेड्यांची संख्या कमी असेल तर कमी निर्माण होईल. असं, तर त्या संख्येवर तो दाब अवलंबून असतो. वेढे जितके जास्त तितका जास्त विद्युत दाब निर्माण होईल. सेकंडरी वाइंडिंग लोडला जोडली असता सेकंडरी मधून प्रवाह वाहू लागतो. ती जर एखाद्या उपकरणाला जोडली, विद्युत बल्बला किंवा कुठल्या तरी इलेक्ट्रिक उपकरणाला जोडली, तर त्याचा परिणाम आपल्याला दिसून येईल, कारण त्याच्यामधून विद्युत प्रवाह वाहतो. अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मर कार्य.
समजलं ट्रान्सफॉर्मरचं कार्य? हो. हो. आता पुढे ट्रान्सफॉर्मर रेशो. रेशो तुम्हाला माहिती आहे, रेशो दोन घटकांचा भागाकार त्याला रेशो म्हणतात. ट्रान्सफॉर्मरचा रेशो अनेक प्रकारे आपल्याला काढता येतो. वाच, कोण वाचतं? दुसरं कोणीतरी वाचा आता. कोण वाचतं? ज्ञानेश्वरी. आता कोणी वाचलं होतं? वैष्णवीने वाचलं होतं का?